दिनांक 18/7/2024 रोजी मुरबाड तालुक्यातील आगरी सेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मुरबाड येथील MIDC हॉलमध्ये पार पडला। मुरबाड तालुक्यातील आगरी समाज हा खूप कष्टकरी व सहनशील समाज आहे आणि शिक्षणाविषयी जागृत असा समाज आहे। परंतु मुरबाडमधील काही भ्रष्ट राजकारण्यांनी मुरबाडचा विकास होऊ दिला नाही। मुरबाड तालुक्यातील इयत्ता 10वी व 12वी मध्ये पास झालेल्या व गावातून विशेष क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात करिअरबद्दल विशेष माहिती देणारे श्री सुरेश जाधव यांनी मुलांना पुढील करिअरबद्दल खूप छान असे मार्गदर्शन केले। 10वी व 12वीच्या मुलांच्या मुख्य वळणावर जाताना त्यांनी मुलांना सरकारी अधिकारी बना असा सल्ला दिला। तसेच MPSC व UPSC स्पर्धा परीक्षाबद्दल सांगितले। आगरी समाज हा देवाला मानणारा समाज आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा असलेला समाज। कुठल्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या ईशस्तवनाने केली। दीपप्रज्वलन करून श्री गणेशाची मूर्तीपूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आगरी समाजाचे हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील व दिबा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत समस्त आगरी सेना मुरबाड तालुका पदाधिकारी यांनी केले। कार्यक्रमाची प्रस्तावना ही आगरी सेना मुरबाड तालुका अध्यक्ष श्री महेश भगत यांनी केले। अध्यक्ष म्हणून माननीय श्री प्रदीपदादा साळवी यांनी स्थान भूषवले। त्याचप्रमाणे श्री दीपकजी खाटेघरे, श्री चंद्रकांत दादा शेळके, श्री चंद्रकांत दादा बोष्टे, श्री बाबरे गुरुजी, श्री रामभाऊ दुधाले, श्री शरदजी म्हात्रे तसेच समाजातील इतर सर्व वरिष्ठ मंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली। संपूर्ण कार्यक्रमाचे चोख आणि अत्यंत छान असे निवेदन गरजा कलमांचे अध्यक्ष संस्थापक नितेश डोंगरे यांनी केले। श्री चंद्रकांत शेळके दादा यांनी मुलांना एक मोलाचा सल्ला दिला की मुलांना नोकरी चाकरी करण्यापेक्षा सरकारी अधिकारी व्हा। सरकारी अधिकारी असताना त्यांना अनेक अनुभव सांगितले। चंद्रकांत बोष्टे यांनी मुरबाड तालुक्यातील आगरी सेना स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला। 1 ऑगस्ट 1986 ते आजपर्यंतचा आगरी सेनेचा इतिहास त्यांनी मांडला। श्री प्रदीपदादा साळवी यांनी आगरी समाजातील कोणत्याही तरुणास शिक्षणामध्ये कोणती अडचण येत असेल तर त्यांनी आगरी सेनेकडे धाव घ्यावी। आगरी सेना त्यांचे प्रश्न नक्की सोडवेल असे वचन दिले। श्री शरद म्हात्रे यांनी मुरबाड तालुक्यातील तरुणांना स्फूर्ती देणारा सल्ला दिला। आपल्या लोकांना जोडा, आपल्यातील वाद विसरा आणि एकी करा आणि जो कोणी बाहेरचा नडेल त्याला तिथेच ठेचा। तसेच मुरबाडमधील शेतकऱ्यांना जमीन विकू नका असा सल्ला दिला। बाबरे गुरुजींनी देखील मुरबाडमधील राजकारण मुरबाडचे वाटोळे करत आहे असे सांगितले। त्यांनी खंत मांडली की समाजाला एकही आगरी समाज हॉल नाही। श्री रामभाऊ दुधाळे यांनी समाजाला एक विशेष व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेली 78 वर्ष मुरबाड तालुक्यात आगरी समाज हॉल नाही। बाकी समाजाचे हॉल आहेत पण आगरी समाजाला स्वतःचा एक हॉलही नाही ही खंत बोलून दाखवली व लवकरच हॉलचे बांधकाम सुरू होईल असे देखील त्यांनी सांगितले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले। 10वी 12वी पास विद्यार्थी मित्रांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। नुकताच हरिश्चंद्र मुकुंद दळवी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान महाराष्ट्र राज्य हा पुरस्कार मिळाला होता। त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात माय मराठीची आगरी बोली भाषेची करत असलेली सेवा पाहून आगरी सेना मुरबाड तालुका यांनी विशेष सन्मान म्हणून पुरस्कृत केले। त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील आगरी समाजातील कवी रवींद्र भांडे दहिगाव, कवी जयराम कराळे मानिवली यांचा देखील साहित्य क्षेत्रातील विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, मुरबाड।